साहित्याच्या मांडवात राजकारण्यांची गर्दी नको अशी भूमिका यापूर्वीच्या विविध संमेलनांमध्ये अनेक साहित्यिकांनी मांडली असली तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 97 वर्षाच्या इतिहासात एखाद दुसरा अपवाद वगळता इतर सर्व संमेलनांना राजश्रयाचा मोह नाकारता आलेला नाहीये। काल 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन दिल्लीत पार पडलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं। ज्येष्ठ नेते शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संमेलनाचा भव्य उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला। साहित्य संमेलनावरील राजकीय प्रभाव आणि हस्तक्षेप वाढलाय का आणि ते राजकीय नेत्यांसाठी प्रसिद्धीसाठीचं माध्यम झालंय का असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। याचाच आढावा आता आपण घेणार आहोत। नमस्कार, मी शिवानी लकडे, पॉलिटिकल महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। साहित्य संमेलनांवर राजकीय प्रभाव आणि हस्तक्षेप वाढलाय असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे यंदाच्या साहित्य संमेलनामध्ये 2 उद्घाटन होते। त्यामागचं कारण देखील राजकीयच असल्याचं मानलं जाते। पहिल्या उद्घाटनामध्ये मंचावर पंतप्रधान मोदी, स्वागताध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। तर या राजकारण्यांसोबत मंचावर संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर होत्या। विशेष म्हणजे दुसऱ्या उद्घाटन सत्रातही कार्यक्रम पत्रिकेमध्ये राजकीय व्यक्तींना मंचावर स्थान देण्यात आलं। सुशील कुमार शिंदे, उदय सामंत आणि आशिष शेलार या राजकीय व्यक्तींबरोबर आजी माजी संमेलनाध्यक्षांचा समावेश आहे। पण कार्यक्रम पत्रिकेत नाव असलं तरीही प्रत्यक्ष कार्यक्रमात हे दोन्ही राजकारणी उपस्थित नव्हते। साहित्य संमेलनांवर राजकीय प्रभाव आणि हस्तक्षेप वाढलाय असं म्हणायचं दुसरं कारण म्हणजे या आधी कधीही झाली नाही इतकी या साहित्य संमेलनाची जाहिरातबाजी सरकारने केली। मात्र जाहिरातींमध्ये संमेलनाध्यक्षांचा फोटो देखील नाही अशी ही टीका होताना दिसते। त्यामुळे साहित्याचा हा उत्सव प्रत्यक्षात राजकीय फायद्यांसाठी हायजॅक केला जात असल्याची टीका अनेकांकडून केली जाते। यावरून ज्येष्ठ साहित्य सेवक श्रीपाद भालचंद्र जोशींनी संमेलनाच्या अध्यक्षांचे भाषणच उद्घाटकांच्या उपस्थित न होऊ देणारे हे पहिलं संमेलन आहे। संमेलनाध्यक्षांचं भाषणासाठी वेगळं उद्घाटन सत्र असून देखील राजकीय नेतृत्वाच्या अध्यक्षतेखाली असणं हे हास्यास्पद नाही तर निषेधार्ह आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली। आता राजकीय हस्तक्षेपामागची कारणं सुद्धा अनेक साहित्यिक आवर्जून सांगतात। पैसा हाच मुद्दा राजकीय व्यक्तींच्या संमेलनामधील वाढलेल्या प्रभावाचा आणि हस्तक्षेप करण्याचा प्रमुख मुद्दा असल्याचं ज्येष्ठ लेखक वसंत आबाजी डहाके यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले। संमेलनाचं आयोजन हे राज्याच्या अनुदानावर अवलंबून असल्यामुळे स्वाभाविकच राजकारण्यांना काहीतरी स्थान देणं आवश्यक वाटायला लागलं आणि यातून आजची ही परिस्थिती तयार झाली। साहित्यिक संस्थाच याला अधिक कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलंय। थोडक्यात साहित्यिक संमेलनावर राजकीय प्रभाव आणि हस्तक्षेप वाढलाय का? तर हो, हे खुद्द साहित्यिक सुद्धा मान्य करतात। आता संमेलनात राजकीय व्यक्तींचा वावर असावा की नको यावर वेगवेगळी मतं दिसून येतात। पण या परिस्थितीला साहित्यिक संस्था आणि साहित्यिकच जबाबदार असल्याचं साहित्यिक म्हणतात। मात्र या सगळ्यावर शासनाचा पैसा टाळून संमेलन व्हायला हवीत असा उपाय देखील अनेक साहित्यिकांनी सुचवलाय। सध्या आपण इथेच थांबतोय, पण या वाढत्या राजकीय हस्तक्षेपावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।